2017च्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं. त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा सांगतो. देखील उल्लेख हे केला आता होता. मी काढलेलं परंतु आहे. आत्ताच्या त्याच्यात याच्यामध्ये ठेवलेलं नाही. हां. सांगतो. हा चांगला प्रश्न विचारला. 2017च्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही 2 धरणं आम्ही करू हे वचन होतं. योगायोगाने म्हणा काही असेल, अनपेक्षितपणे 2019 साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल. कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडांना सुद्धा जीव असतो, तर त्यांची कत्तल करावी लागेल. आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो. त्याच सुमारास आणखीन एक प्रोजेक्ट समोर आला, तो म्हणजे डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करणं आणि ते वापरणं. आता यातला फरक असा आहे की जिथे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण ही धरणं करणार होतो. कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून. ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लागायचं ते लागणारच आहे. तो होणारा खर्च, तिथून इथे पाणी आणण्याचा खर्च, त्यापेक्षा समुद्राचं पाणी आपल्याला पावसावरती अवलंबून राहावं लागणार नाही. मी मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता त्याच्यामध्ये 400 MLD पर डे, म्हणजे जेवढं आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आत्ता या डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला असता. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला 400 MLD पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं. आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे, जो समुद्र या मेंढ्याने आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे, तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो. तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, आरेमध्ये जे आम्ही करत होतो आरेचं जंगल तसंच ठेवून कांजूर मार्गला मेट्रोची शेड करणार होतो. आता त्यांनी आरे पण वापरतायत, कांजूर पण वापरतायत. हा सगळा विध्वंस आहे. हा कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललेला हा मोठा घोटाळा आहे.